नमस्कार, मी कांचन गडाख। आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राजकीय हवा काय आहे याचा अंदाज घेणार आहे। विद्यमान आमदारांबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, तर इच्छुक उमेदवारांबाबत नागरिकांना काय वाटते, इच्छुक कोण आहेत, त्यांचं कर्तृत्व काय आहे, गेल्या 10 ते 15 वर्षात मतदारसंघात काय झाले, काय व्हायला पाहिजे, मतदारांच्या जे मनात आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेऊन आलो आहोत महा ई न्यूजच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट। और कैसा लगता है जब आप मेट्रो से कंफर्टेबल, क्योंकि लोकल का ट्रेन का यहाँ पे फ्रीक्वेंसी कम है, मेट्रो का अभी अच्छा हो गया है तो हमारे लिए अच्छा हो गया, हमारा टाइम बचता है। मेट्रोचा प्रवास कसा वाटतोय? मेट्रोचा प्रवास म्हणजे कम्फर्टेबल आहे, चांगला आहे, मीन्स अफोर्डेबल पण आहे आणि लोक मेट्रो सुद्धा 10-10 मिनिटांनी भेटतातच। जसं म्हणजे लोकलला आम्हाला खूप थांबावं लागतं, पण मेट्रो कम्फर्टेबल आहे आमच्यासाठी आणि अफोर्डेबल सुद्धा आहे। इकडे पीसीएमसी पिंपरी चिंचवड पुण्यात फिरताना ट्रॅफिकची खूप समस्या वाटते। समस्याच आहे, वाटते नाही समस्या ही समस्याच आहे आणि त्याच्यावरती मेट्रोने काही प्रमाणात किंवा सोल्युशन काढले। ओके, हो, मेट्रोने सोल्युशन निघालंय 100% निघाले। आणि मेट्रोचा प्रवास कसा वाटतो आतमध्ये गेल्यानंतर? एकदम असं म्हणजे परफेक्ट आहे, एसी वगैरे चालू राहतो, गाडीत आवाज नाही, गोगाट नाही, काय नाही। सोयीस्कर प्रवास आहे, वेळ वाचतो, सामान्य माणसाला परवडेल असं आहे। आणि ट्रॅफिकचं टेन्शन काहीच नाही, वेळ वाचतो। हो, लयच बदलले। काय वेगळा बदल वाटतं? मेट्रो मुळे ते ट्रॅफिक पण कमी झाले ना, अजून बरं वाटलं। इथून पुढे निगडी पर्यंत गेली तर अजून भारी वाटल। मग दादांच्या मार्गदर्शनाखाली जर निगडी पर्यंत गेली तर अजून भारी वाटल। ही तिकडचा मेट्रोचा प्रवास आणि परदेशातला मेट्रोचा प्रवास ही त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि इथली मेट्रो सर्व्हिस जी आहे ती परदेशातल्या तोडीस तोड मला वाटली। अतिशय व्यवस्था, स्वच्छता, वक्तशीरपणा याच्या बाबतीमध्ये खूप चांगलं वाटतं। आतमध्ये मेट्रोचा म्हणजे आनंददायी आहे आणि मी मुद्दाम मेट्रोने जाण्यासाठी, माझं काही काम असेल तर मेट्रोने जाण्यासाठी इथे उतरतो आणि मेट्रोने जातो। खरोखर सर्वसामान्य माणसाला मेट्रोचा फायदा झालेला आहे असं वाटतंय का? भरपूर, म्हणजे आज मी ऑनलाईन तिकीट काढल्यामुळे 27 रुपये नाही तर 30 रुपयामध्ये इथून जेव्हा कोर्टामध्ये वगैरे जातो, आणि तेच तुम्ही रिक्षाने कॅल्क्युलेट करा, इथे एअर कंडिशन आहे, बाजूला सिनरी आहे, एकीकडे शहर दिसतं, दुसरीकडे हिरवीगार डोंगर, झाडी वगैरे ते सगळं दिसतं आणि अतिशय रम्य प्रवास तो संपूच नाही असं वाटतं। कारण पीएमटी ला यायला ट्रॅफिक वगैरे खूप प्रॉब्लेम्स असतात, खूप वेळ व्यर्थ जात होता, तो वेळ पण वाचतोय आणि कमी पैशामध्ये आपण पाहिजे त्या ठिकाणी पण जाऊ शकतो। कायम पुण्यातच राहिली आहे, पण मला असं वाटतंय की मेट्रोमुळे झालाय आणि खरोखर सर्वसामान्य माणसाला मेट्रोचा फायदा होतोय असं वाटतं? प्रश्नच नाही। आणि मी स्वतः एमटेक एन्व्हायरमेंट आहे, त्या माझ्या स्टडीचाच पार्ट आहे की इट्स अ ग्रीन हे काय म्हणते इनिशिएटिव्ह, की पोल्युशन फ्री आहे मेन म्हणजे। तर एनर्जीचा आय डोंट नो कितपत हे आहे, बट ऑब्वियसली इट इज व्हेरी बेस्ट दॅन दी नॉर्मल बसेस। ऑब्वियसली गव्हर्नमेंट मधले जे सगळे असतील ते आता निवडून आलेले, मागच्या 5 वर्षातले निवडून आलेले, बदललेले थोडेफार, ते सगळेच खूप क्लीन आहे आणि वेळेत पोहोचण्याची सुविधा चांगली आहे। बसचे धक्के खाण्यापेक्षा मेट्रो फार छान आहे आणि जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना तर नक्कीच फायदा झालेला आहे, कारण मेट्रोमध्ये इतकी गर्दी नसते आणि ॲज कम्पेअर टू बस किंवा रिक्षाचा प्रवास जरी म्हटला तर पैशाच्या बाबतीत सुद्धा तिथे जास्त पैसे लागतात ॲज कम्पेअर टू मेट्रो रिजनेबल पण आहे आणि सोपा वाटतं। सही अगर हो जाएगा तो ट्रैफिक में बहुत काफी राहत मिलेगी। जैसे लोग रोज के लोग आने जाने लगेंगे तो उनको और भी ज्यादा बेनिफिट रहेगा, टाइम भी बचेगा और मतलब व्हीकल के मतलब पेट्रोल वगैरह भी काफी बचेगा लोगों का, कम पैसों में ज्यादा ट्रैवल हो पाएगा। और जो पीसीएमसी डेवलपमेंट हो रही है कैसी लगती है आपको? सच में हो रही है या दिखावा किया जा रहा है?
तर पिंपरी चिंचवडकरांनो हे आहेत ग्राउंडचे रिपोर्ट। सर्वसामान्य लोकांचं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काय म्हणणं आहे हे यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे। मला इथे नमूद करावंसं वाटतं की सर्वसामान्य जनता आमदारांनी केलेल्या कामावरती समाधानी आहे। तसेच काही सूचना तक्रारी नागरिकांच्या आहेत त्याही पूर्ण प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकार, महापालिका पूर्ण करेल यात शंका नाही, कारण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे।